राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या। दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी झाली। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना धारेवर धरले। अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले। यावेळी पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढला। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेतील आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या। येथील प्रसूतिगृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, ही बाब गंभीर आहे। जीएनएम एएनएम कर्मचारी प्रसूती करतात, तज्ञ डॉक्टर नसल्याने मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे। याशिवाय या ठिकाणी शौचालय नाही, सीसीटीव्ही बंद आहेत, ऑपरेशन थिएटर आहे, पण तिथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात। अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या। आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलो आहे। व्यासपीठामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे। आमच्या सोलापूर क्षेत्रामधल्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना। आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार आज म्हणून आपल्या भूमिका मांडायचं केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपती मांडत असेल आम्ही सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही का? आमचे सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही। पालकमंत्री हे या व्यासपीठाचे केवळ आम्हाला वैयक्तिक घरचा प्रश्न मांडू लागला, आरोग्याशी निगडीत प्रश्न मांडणार आहे, आरोग्याशी निगडीत प्रश्न मांडायचे आपण जर महोदयांचा अधिकार आपण महोदयांचा अधिकार आपण घेणं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।